ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಿಮಗೆ ಇದು ಗುರ್ತದಲ್ಲ, ಸತ್ಯಯುಗ, ತ್ರೇತಾಯುಗ, ದ್ವಾಪಾರಯುಗ, ಆಮೇಲೆ ಕಲಿಯುಗ. ಈಗ ನಾವು ಇರೋದು कलियुगन्याग, ನಾವು बदकते ಅದು कलियुगन्याग. तुम्हाला माहीत असेल सत्ययुग आहे, त्याच्यानंतर त्रेतायुग, त्रेतायुगमध्ये राम, त्रेतायुग, नंतर द्वापारयुग कृष्ण, आणि त्यानंतर कलियुग. ದ್ವಾಪಾರಯುಗमध्ये ದ್ವಾಪಾರಯುಗನ್ಯಾಗ ಏನಾಗ್ತದ, ಯುದ್ಧ, ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧ ಆದಮೇಲೆ ಕೃಷ್ಣಗ ಕೇಳ್ತಾರೆ पांडವರು. कृष्णाला पांडव महाभारत युद्ध झाल्यानंतर कृष्णाला विचारतात, आता नंतर काय, ಇದಾದ್ಮೇಲೆ ಏನು? तेव्हा कृष्ण काय सांगतात, कृष्ण ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಲಿಯುಗ ಬರ್ತದ, ಇನ್ನು कलियुग ಶುರು ಆಗುದದ. कलियुग ಹೆಂಗಿರ್ತದ, कलियुग कसं असतंय म्हणून विचारतात पांडव कृष्णाला. तेव्हा कृष्ण काय म्हणतो, मी तुम्हाला सांगतो ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ, म्हणजे एक काम करा, तुम्ही पांडवांना सांगतो, तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या दिशेने जावा, ಎಲ್ಲರೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ದಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗ್ರಿ, ನಿಮಗೆ ಏನು ಬೇರೆ ಕಾಣಿಸ್ತದ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಡ್ದದ ಹಂಗಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಏನಾರು विचित्र ಹಿಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತು, काहीतरी एखादं विचित्र तुम्हाला दिसलं तर ते तुम्ही मला येऊन सांगा. ಅಂದ್ರೆ ಏನಾರು ಬೇರೆ ಕಾಣಿಸ್ತು ನಿಮಗೆ ವಿಚಿತ್ರ, ಅದು ನನಗೆ ಬಂದು ಹೇಳ್ರಿ ಅಂತಾರೆ. पांडವರು 5 ಮಂದಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ದಿಕ್ಕಿಗೆ, वेगवेगळ्या दिशेने जातात. तर वेगवेगळ्या दिशेने गेल्यावर बघतात, सगळीकडं ಎಲ್ಲಕಡೆ ನೋಡ್ತಾರ. पहिल्यांदी धर्मराजा युधिष्ठिर, ಎಲ್ಲದಕ್ಕ ದೊಡ್ಡವ युधिष्ठिर, सगळ्यात मोठा युधिष्ठिर येतो कृष्णांकडे ಹತ್ರ ಬರ್ತಾನ. ಏನು ಕಾಣಿಸ್ತೆ ನಿನಗಂತ ಕೇಳ್ತಾರೆ कृष्ण, काय दिसलं तुम्हाला? युधिष्ठिर सांगतो, मला एक हत्ती दिसला, ನನಗೆ ಆನಿ ಕಾಣಿಸ್ತು, ಖರೆ 2 सोंडी ಇದ್ವು ಅದಕ್ಕೆ. म्हणजे हत्तीला 1 सोंड असते, पण मला 2 सोंड दिसले, 2 सोंडी ಕಾಣಿಸ್ತು ನನಗೆ ಆನಿಗೆ. ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? ಅವಾಗ कृष्ण त्याचा अर्थ काय म्हटल्यावर कृष्ण काय सांगतात, कृष्ण ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, कलियुग ಒಳಗ मंदी माणसं म्हणजे असे असतात कलियुगामध्ये 2 चेहऱ्याचे 2 ಮುಖ ಇರ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ನ್ಯಾಗ ಒಂದು ಇರ್ತದ, ತೋರ್ಸುದು ಒಂದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಕಲಿಯುಗ ಒಳಗೆ ಹೆಂಗಿರ್ತದಂದ್ರೆ ಮಾತಾಡುದು ಒಂದು, ಹೊಟ್ಯಾಗ ಒಂದು ಇರ್ತದ, ಮಾತಾಡುದು ಒಂದು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಹಂಗೆ ನಿನಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ, कलियुगನ್ಯಾಗ ಹಿಂಗಿರ್ತದೆ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಭೀಮ ಬರ್ತಾನೆ. भीम ಕೇಳ್तात, त्याच्यानंतर भीम येतो. भीमाला विचारतात कृष्ण, ನೀ ಏನು ನೋಡಿದಿ, तू काय बघितलंस? ಭೀಮ ಕೇಳ್ತಾರ, ನೀ ಏನು ನೋಡಿದಿ? ಅವಾಗ ಭೀಮ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರ, ನಾವೊಂದು ಆಕಳ ನೋಡಿನಿ, आकळ करा, मी एक गाय बघितली आणि एक वासरू. ते गाय ಅದು करक भरे नेकतिರ್ತದೆ, म्हणजे ते इतकं चाटत असते, खूप चाटत असते ते वासराला. ಆಕಳ करक ಇಷ್ಟು भरे नेकतिರ್ತದ, ಅದು नेके रक्त ಬರ್ತಿರ್ತದೆ, म्हणजे ते चाटून चाटून ते रक्त येत असते त्याच्यात. तर ह्याचा अर्थ काय, ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಅವಾಗ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ, कलियुगನ್ಯಾಗ ताई ತಂದಿ, कलियुगामध्ये आई वडील, ताई ತಂದಿ ಮಕ್ಕಳ ಮೋಹನೆಗ ಇಷ್ಟ मोहनेग मुणून बिडताರಂತೆ. म्हणजे ही मोहामध्ये एवढं अडकतात, तर मुलांचा भविष्याचा विचार सुद्धा करत नाही. ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಇಷ್ಟ मोहನೆಗ ಸಿಕ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ, ಅದರ ಅರ್ಥ. ಅದಾದ್ಮೇಲೆ अर्जुन ಬರ್ತಾನೆ. त्यानंतर अर्जुन येतो. अर्जुनाला विचारतात की तू काय बघितलंस? अर्जुनाಗ ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀ ಏನು ನೋಡಿದಿ? ಅವಾಗ अर्जुन ಹೇಳ್ತಾನ, ಒಂದು ಗಿಡದ ಮೇಲೆ ಒಂದು पक्षी ಕೂತಿರ್ತದೆ, एका झाडावर एक पक्षी बसलेला असतो, आणि तो पक्षी त्याच्या पंखावर सगळे वेद, तुम्हाला वेद माहित आहे ना,
4 ವೇದ ಅದು ವೇದ ಬರ್ದಿರ್ತದ. ಪಂಖ ಅಂದರೆ ರೆಕ್ಕೆ ಮೇಲೆ ವೇದ ಬರ್ದಿರ್ತದ. खरे ಅದು पक्षी मांस तिंतिರ್ತದ. म्हणजे तो पक्षी एवढं दिसायला छान असतो, पण त्याच्या पंखावर वेद लिहिलेला असतो. वेद ಬರ್ದಿರ್ತದ, वेद लिहिलेला असतो, पण तो मांस खात असतो. ह्याचा अर्थ काय? तेव्हा कृष्ण सांगतात, अवा कृष्ण ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಧರ್ಮ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಕರ್ಮ ಇದ್ರಾಗ ಬಹಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ ಏನದ, तुमचा धर्म काय आहे त्यापेक्षा आणि कर्म तुम्ही काय कर्म करता ह्याच्यात खूप फरक असणार आहे. म्हणजे सगळे लोक काय करतील, ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಚಲೋ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರ, ಆದ್ರೆ ಒಳಗಿಂದ ಕರಿಗುಣ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೋತಿರ್ತಾರೆ. ನಾ ಎಷ್ಟು ಚಲೋ ಇದ್ದೀನಿ, मी किती चांगला आहे असं दाखवतात, पण आपले काळे गुण, ನಮ್ದು ಕೆಟ್ಟ ಗುಣ ಮುಚ್ಚಿಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಕಲಿಯುಗನಾಗ ಹಿಂಗ ಆಗ್ತದಂತ. त्याच्यानंतर नकुल येतो. नकुल ಬರ್ತಾನ. नकुलगा कृष्ण ಕೇಳ್ತಾರ, नकुलला काय विचारतात कृष्ण, तू काय बघितलंस? तेव्हा नकुल सांगतो की खूप मोठा दगड, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು गुड्डದ ಮೇಲಿನ ಬರ್ತಿರ್ತದ. म्हणजे खूप मोठा दगड डोंगरावरून ओघळत येत असतो खाली. ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು ಬರ್ತಿರ್ತದ. ಆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗಿಡ सकट ಅದ बड्डी सकट तोंडे ಬರ್ತಿರ್ತಾವ जोडी. म्हणजे मुळासकट उकडून टाकत असतो तो दगड. मोठा एवढा मोठा दगड असा वाहत येत असतो, खाली येत असतो डोंगरावर. ಗುಡ್ಡದ ಮೇಲಿನ ಹಿಂಗೆ ಬರ್ತಿರ್ತದ. ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವೃಕ್ಷ ಅದರ ಜೋಡಿನೇ ಬಡ್ಡಿ ಸಕಟ್ ಬರ್ತಿರ್ತಾವ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಆಮೇಲೆ ಅದು ಕಲ್ಲು ಮುಂದೆ ಬಂದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಗಿ ಇರ್ತದೆ, ಸಣ್ಣ ಗಿಡ ಇರ್ತದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ನಿಂತ್ರ ಅದು ಅಗಿಗೆ ಏನೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ. म्हणजे छोटस झाड असतंय, रोपट. खरे ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿದ್ರೆ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದು आश्चर्यದಲ್ಲ, ಹಿಂಗ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ. ಇದರ अर्थ ಏನು? म्हणजे ह्याचा अर्थ काय? कारण त्या दगडाने एवढे मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले, पण ते छोट्या झाडाला काय, रोपट्याला काय झालं नाही. ह्याचा अर्थ काय? तेव्हा कृष्ण सांगतात, अवा कृष्ण ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಕಲಿಯುಗमध्ये ಕಲಿಯುಗ ಒಳಗ ಸಂಕಟ, ಬಹಳ ಸಂಕಟ ಬರ್ತಾವ ಮನುಷ್ಯರಿಗೆ. ಮನುಷ್ಯಗೆ ಸಂಕಟ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಸಂಕಟ ಬರ್ತಾವ, त्रास ಇರ್ತದ. तेव्हा एक छोटस ನಾಮಸ್ಮರಣ, ಅದ್ರಾಗ ಭಗವಂತನ ಒಂದು ಸಣ್ಣ, ನೀವು ರಾಮನ ಹೆಸರು ತಗೊಂಡು 2 ಅಕ್ಷರ, ಖರೆ ಅದ್ರಾಗ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಅದ. ನೀವು स्वामी ಅಂದ್ಕೂಡ್ಲೆ ನಮ್ಮ ಮೈಯಾಗ ಎಷ್ಟು ಇದು बರ್ತದ, आधार नसतद नमग. स्वामी म्हणतो आपण, केवढा आधार वाटतो आपल्याला. तुम्ही म्हणता स्वामी समर्थ, तर केवढा आधार वाटतो की नाही. तर एवढं मोठं जरी कुठलंही संकट असेल, तर छोट्याशा ನಾಮಸ್ಮರಣಾमुळे ಎಷ್ಟು ಬೇಕಾದಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಇರಲಿ, ಭಗವಂತನ ಹೆಸರು ತಗೊಂಡ್ರೆ ಅದು ಸಂಕಟ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಇದರ ಅರ್ಥ ಕಲಿಯುಗನಾಗ ನೀವು ಭಗವಂತನ ಹೆಸರು मनसले, भक्तीले, श्रद्धाले, आमेले पूर्ण विश्वास, तुम्ही देवाचं नाव, नामस्मरण जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने घेता, तेव्हा तुमच्या अवतीभोवती संकट येत नाही. ह्याचा अर्थ असं कृष्ण सांगतात. हिंग कृष्ण ಹೇಳ್ತಾರೆ. आमेले सहदेव ಬರ್ತಾರೆ. त्यानंतर सहदेव येतो. सहदेव म्हणतो, मला खूप वेगळंच दिसलं, ನನಗೆ ಬೇರೆನೇ ಕಾಣಿಸ್ತು. तर कृष्ण ಕೇಳ್ತಾರೆ, कृष्ण विचारतात, काय दिसलं तुला? तर मला ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇವು ಇದ್ದು ಅಂತ, ನೀರಿಂದ ಏನಂತೀರಿ ನೀವು, ಪಾण्याचे ಸರೋವರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಹೊಂಡ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಅದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇದ್ದು. ಖರೆ ದೊಡ್ಡ ಏನು ಹೊಂಡಿತ್ತಲ್ಲ, ದೊಡ್ಡ मोठं सरोवर, त्याच्यात पाणी नव्हतं, ಅದ್ರಾಗ ನೀರು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಖರೆ ಅವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇದ್ರಾಗ ನೀರು ತುಂಬಿದ್ದಿದ್ದು, ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಇದ್ರಾಗ ನೀರು ಪೂರ್ತಿ ಒಣಗಿತ್ತು. ಅದರ बाजूके इರ್ತದ, त्याच्या बाजूलाच बारी छोटे 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 पाण्याचे झरे होते. पण मुख्य जो झरा होता
मुख्य जे सरोवर होतं ते पाण्याने पूर्ण वाळलेलं होतं, कोरडं होतं. ಅಂದ್ರೆ ಪೂರ್ಣ ಒಣಗಿರ್ತದ. ಅದ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏನಿರ್ತದಲ್ಲ ಹೊಂಡ ಅದರ ಪೂರ್ತಿ ನೀರು ಇರ್ತಾವ. ಇದು ಹೆಂಗೆ ವಿಚಿತ್ರ ಅದಲ್ಲ, हे ವಿಚಿತ್ರ ಏಕೆನೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? तेव्हा ಕೃಷ್ಣ ಏನು ಹೇಳ್ತಾರ, ಕಲಿಯುಗನ್ಯಾಗ ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರ, ಭಾಳ ಅಷ್ಟ ಮಂದಿಗೆ ರೊಕ್ಕ ಇದ್ದವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರ, ತೋರಿಸ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ಎಷ್ಟದ ಅಂತ. ನಾವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಬಾಜುಕ್ ಯಾರೇ ಉಪವಾಸ ಇದ್ರ, ಹಸಿ ಹೊಟ್ಟಿ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು तूत अन्न ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. म्हणजे याचा अर्थ काय, खूप दिमागदार सोहळा करतील, फंक्शन्स, म्हणजे आपला घरचा सोहळा असू देत, काही का असेना, खूप पैसा खर्च होईल, मोठ्या दिमाखाने सगळे समारंभ करतील, पण एखादा उपाशी कोण असेल आपल्या बाजूला त्याला एक घास अन्न देणार नाही. हे कलियुगाचं रूप असेल. ಇದು ಕಲಿಯುಗದ ರೂಪದ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಧರ್ಮ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದ, ಧರ್ಮ ಕಮ್ಮಿ ಆಕೋತ ಹೋಗ್ತದ, ಪಾಪ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದ, ಪುಣ್ಯ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದ. ಇದು ಕಲಿಯುಗ ಒಳಗಿಂದು. ಆದ್ರೆ ಇದು ಹೆಂಗೆ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್? ನಮ್ಮ ಕಲಿಯುಗನಾಗ ಎಲ್ಲ ब्यालन्स ಮೇಲೆ ನಡೆದದಿಲ್ಲ. ಅದರ अर्थ कृष्ण ಹೇಳ್ತಾರೆ. त्याचा अर्थ सांगतात की तुम्ही जो कोणी देवाचं नाव ಭಗವಂತನ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಾಪ ನಾಶ, कुठलंही तुमचं ಪಾಪ असू देत, तुमचं दुःख असू देत, ಯಾವುದೇ ತ್ರಾಸ ಇರಲಿ, ದುಃಖ ಇರಲಿ, ಅದು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತದೆ. ಇದು ಅದರದ अर्थ ಅಂದ್ರೇನು, भगवंतन नामस्मरणದು ಎಷ್ಟು शक्ती अद, म्हणजे देवाच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे, कलियुगामध्ये त्याचं महत्व काय, कलियुग ಒಳಗೆ ಅದರದ್ದು ಎಷ್ಟು महत्व ಅದ, ಇದು ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ಯಾರ ಪಾಂಡವರಿಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ದು ಪಾಪದ್ದು ಹೆಚ್ಚು ಹಾಕೋಕ್ಕಿಂತ कमी ಹೆಂಗೆ ಆಗಬೇಕು, आपला धर्म कसा वाढवावा, अधर्म कमी, आपल्याकडनं अधर्म कमी ಆಗಬೇಕು, ಧರ್ಮ ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು, ಪಾಪ ಕಮ್ಮಿ ಆಗಿ ಪುಣ್ಯ ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ भगवंतन नामस्मरण, देवाचं नामस्मरण. तुम्ही एक नाव घेतलं, कुठलंही तुम्हाला असं काही नाही आहे की तुम्ही हेच देवाची भक्ती करा, तेच देवाची, ಇದೇ ಭಗವಂತ ನೀವು ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡ್ಬೇಕು ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಭಗವಂತನ ಶಕ್ತಿ ಅಷ್ಟೇ ಇರ್ತದ. ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಾಮಿ ನಾಮಸ್ಮರಣ ಒಳಗೆ ಯಾವಾಗ ನೀವು नामस्मरण ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, केव्हा तुम्ही नामस्मरण करता स्वामीचं, तेव्हा तुमच्या मनाला, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದ ಅದು ನಿಮ್ಮ ಸ್ವಂತ ಅನುಭವದಿಂದ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಲಿಯುಗ ಒಳಗೆ ಏನೇನು ಆಗ್ತಿರ್ತದ ಅದು ಆಗಬಾರ್ದು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ. ಅದರ संबंध भगवंतನ ಮೇಲೆ विश्वास, देवावर विश्वास, श्रद्धा आणि भक्ती ही 100% असावी. 100% ನಿಮ್ದು ಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕಲಿಯುಗನಾಗ ಯಾವುದೇ ಸಂकट ಬರಲಿ, कुठलंही संकट आपल्या समोर येऊ दे, त्यातून आपण बाहेर पडू. ಅಂದ್ರೆ ಅದು ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಕೊಡ್ತಾನ. ಅದಕ್ಕೆ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಹತ್ವ ಕೃಷ್ಣ ಹೇಳಿದ್ರು ಪಾಂಡವರಿಗೆ. ಇವತ್ತಿಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्मा
तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया, स्वये भक्त लावे शेज आता करुणा घना, भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था, सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता.